म्हणजे आपण फक्त प्रतिक्रियावादी आहोत का सगळे? पश्चिम बंगालचा काल हे झालं, निवडणुकीचा निकाल लागला आणि ममता बॅनर्जीची हार झाली. ठीक आहे, काही निवडणुकीत काही होत असेल, पण एक ट्विटर हँडलवरचे एक ट्विट व्हायरल झाले, ते इतकं भयानक आहे. हा धर्म आणि तो धर्म मला म्हणायचं नाहीये. प्रत्येक धर्म बाईला पायदळीत उडवताना आपल्याला दिसतो. सर्वात शूद्र, अतिशूद्र बाई म्हणजे ह्याच धर्मातली बाई नाही, सगळा धर्म. कारण की ती जो धर्म कुणी लिहिला असेल ना, तो पुरुषांनी लिहिलाय. तर मनुस्मृतीमध्ये काय लिहिलंय की मृत्यूदंड द्यायला पाहिजे, पण तो पुन्हा सिलेक्टिव्ह आहे. जे दलितांनी बलात्कार केला तर मृत्यूदंड द्या, आणि वरच्या जातीच्या ब्राह्मणांनी केलं तर दंड द्या. तर आमदार आणि खासदार मिळून एडीआरचा अहवाल आहे. आमदार आणि खासदार मिळून जवळजवळ 1,500 जे लोकप्रतिनिधी आहेत ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्याच्यामधले 151 आमदार खासदार असे आहेत ज्यांच्यावरती महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. एकूण 16 आमदार आणि खासदार मिळून असे आहेत ज्यांच्यावरती बलात्काराचा गुन्हा सुद्धा आहे. असे जर लोकप्रतिनिधी असतील, त्यांच्या हातात जर कायदा बनवणं आणि धोरणं बनवणं असेल, तर अशा लोकप्रतिनिधींकडून, अशा राजकीय पक्षांकडून आणि त्यांना निवडून देणाऱ्या समाजाकडून महिला सुरक्षिततेची हमी दिली जाऊ शकते का? म्हणजे आता मी खरं फडणवीसांना अजिबात दोष देत नाही. त्यांनी तर बिचारांनी काय काय करावं, त्यांनी कुठं महिला सुरक्षेकडे लक्ष द्यावं? लेकी बाळींवर अन्याय होतं, त्यांच्याकडे तेवढा वेळ आहे का हो? त्यांना पक्ष फोडायचं मोठं काम आहे.